नमस्कार मित्रांनो आधार कार्डवरचा ऍड्रेस आता तुम्हाला चेंज करायचा असेल तर आता तुम्ही तो घरबसल्या सुद्धा मोबाईल मधून चेंज करू शकता आणि तुम्हाला फक्त त्या ठिकाणी 75 रुपये खर्च येणार आहे। आणि यासाठी तुम्हाला बाहेर कुठल्याही आधार सेंटरवर लाईन वगैरे लावण्याची गरज नाही, कारण आता घर बसल्या नवीन पद्धतीने मोबाईल मधून ऍड्रेस तुम्ही चेंज करू शकता। ऍड्रेस नेमका चेंज करायचा कसा यासाठी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण अशी माहिती स्टेप बाय स्टेप मध्ये सविस्तरपणे मी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो व्हिडिओ सर्वात अगोदर नीट समजून घ्या, जेणेकरून तुमच्या आधारमध्ये काही तफावत होणार नाही। तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम जायचं आहे तुमच्या प्ले स्टोरला टाकायचं आहे तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड। आधार टाकल्यानंतर मित्रांनो या एक नंबरचं जे ऑप्शन आहे या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो भरपूर असे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल। तर तुम्हाला या ठिकाणी हे जे ऑप्शन दिसत असेल हेच ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। तर या ठिकाणी त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मित्रांनो इन्स्टॉल केल्यानंतर तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी ॲप्लिकेशन ओपन झालं तर याला पूर्णपणे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर व्हाईल युजिंग द ॲप यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याला ॲलो करून पूर्ण परमिशन या ठिकाणी द्यायचं आहे। मित्रांनो पूर्ण परमिशन दिल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे एक पेज ओपन होईल। त्यानंतर मित्रांनो खाली स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील। तर मित्रांनो खाली तुम्हाला या ठिकाणी आय एम रेडी विथ माय आधार हे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचा आधार अपडेट करायचा आहे किंवा दुसऱ्या कोणाचा आधार अपडेट करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर जसाचा तसा टाकून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण आधार नंबर टाकला आणि तुम्हाला खाली कंटिन्यू बटन दिसत असेल, या कंटिन्यू बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो थोडं यामध्ये जी माहिती दिलेली आहे ही माहिती संपूर्णपणे वाचून घ्यायची आहे। जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती संपूर्ण आपण या ठिकाणी वाचून घेतली आणि खाली तुम्हाला एकच चौकोनी डबा दिसत असेल, जो चौकोनी डबा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी ॲग्री टू टर्म्स अँड कंडिशन अँड प्रायव्हसी पॉलिसी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर खाली प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये एक सिम असेल तर किंवा 2 सिम असेल तर दोन्ही सिमपैकी एक सिम तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आणि निवडून घेतल्यानंतर सेंड SMS यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडा या ठिकाणी वेळ लागतो आहे। तर या ठिकाणी ज्या 2 प्रोसेस आहे, सेंडिंग व्हेरिफिकेशन SMS, त्यानंतर व्हेरीफाय मोबाईल नंबर, आपला जोही मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी व्हेरीफाय होणार आहे। त्यानंतर कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, कारण की ज्याही व्यक्तीचं तुम्ही आधार अपडेट करत असाल त्यांचा चेहरा या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे समोरचं पेज या ठिकाणी ओपन होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही जर चष्मा वगैरे लावलेला असेल तर चष्मा तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी कॅमेऱ्यासमोर बघून तुम्हाला डोळे उघडझाप करायचे आहे, जेणेकरून तुमची या ठिकाणी KYC होईल। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण एंटिटायर फेस ऑथेंटिकेशन यावर आपण क्लिक करणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन झाला आणि तुमचा जोही चेहरा असेल चेहरा या ठिकाणी ॲटोमॅटिक घेतला जाईल। तुमचा चेहरा तुमच्या कॅमेरासमोर तुम्हाला उभं राहायचं आहे आणि डोळे उघडझाप करायचे आहे। अशा प्रकारे मित्रांनो डोळे उघडझाप केल्यानंतर आपला फेस या ठिकाणी त्याने सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल प्रोसीड, यावर तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जोही पासवर्ड सोपं वाटत असेल तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे या ठिकाणी आपण पासवर्ड टाकून घेतला आणि कन्फर्म ॲटोमॅटिक घेतल्यानंतर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला एक नवीन ऑप्शन दिसेल, या ठिकाणी स्किप गाईड यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। स्किप गाईड क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचं जे स्कॅनर आहे स्कॅनरसुद्धा तयार झालं किंवा तुम्ही याला फ्लिप करून सुद्धा तुमची संपूर्ण अपडेट माहिती या ठिकाणी बघू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची आधारमधली माहिती तुम्ही साठवून ठेवू शकता किंवा कोणाला शेअर करायची असेल तर शेअरसुद्धा करू शकता। त्यानंतर खाली थोडं आपल्याला या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे।
स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माय आधार अपडेट्स आणि माय कॉन्टॅक्ट कार्ड हे दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला. या ठिकाणी माय आधार अपडेट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिसेल. तुमचा मोबाईल नंबर अपडेट, ॲड्रेस अपडेट, नेम अपडेट आणि ईमेल ID अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी 4 ऑप्शन दिसत असतील. तर या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर तुम्ही पहिला ऑप्शन निवडू शकता, किंवा ॲड्रेस अपडेट करायचा असेल तर ॲड्रेस अपडेट करू शकता, किंवा नेम अपडेट करायचा असेल तर नेम, किंवा ईमेल ID अपडेट करायचा असेल तर ईमेल ID अपडेट करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस अपडेट करायचा आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी ॲड्रेसवर क्लिक केलं. त्यानंतर तुम्हाला जीही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असेल ती डॉक्युमेंट तुमच्याकडं ठेवणं गरजेचं आहे. तर यासाठी तुम्हाला जवळपास 30 दिवसाचा टायमिंग पिरियड लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला 75 रुपये प्रोसेसिंग फी लागणार आहेत. तर यासाठी रिक्वायर्ड म्हणून तुम्ही जोही ॲड्रेसचा प्रूफ तुम्हाला जोडायचा आहे, जसं की तुम्ही मतदान कार्ड जोडू शकता, राशन कार्ड जोडू शकता, किंवा रहिवासी दाखलासुद्धा या ठिकाणी जोडू शकता. तर अशा प्रकारे हे या ठिकाणी बघितल्यानंतर कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिलेक्ट डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट्स पाहू शकता. भरपूर असे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस चेंज करण्यासाठी दिसत असेल. या ठिकाणी वोटर आयडेंटिटी कार्ड असेल, किंवा तुमचा आमदार असेल, खासदार असेल यांचा रहिवासी दाखलासुद्धा तुम्ही जोडू शकता, किंवा गॅझेटसुद्धा जोडू शकता, किंवा तुमचं राशन कार्डसुद्धा घेऊ शकता. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही संपूर्ण कागदपत्र या ठिकाणी जोडून तुमचा ॲड्रेस चेंज करू शकता. तर अशा प्रकारे खाली थोडं स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक केलं. त्यानंतर वोटर ID आपण या ठिकाणी निवडली. तर आय अंडरस्टँड प्रोसेस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत या ठिकाणी 2 ऑप्शन दिसेल, जसं की स्कॅन डॉक्युमेंट असतील किंवा सिलेक्ट फाईल अपलोड असेल. तर या दोन्ही डॉक्युमेंट्सपैकी फाईलपैकी तुम्ही या ठिकाणी फाईल घेऊ शकता. आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण स्कॅन डॉक्युमेंट्सवर क्लिक केलं. तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करून सुद्धा अपलोड करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जर फाईल साठवलेली असेल तर फाईल या ठिकाणाहून तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण फाईल साठवून ठेवलेली आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी डायरेक्ट फाईल अपलोड करणार आहोत. जसं की आपण उदाहरणासाठी या ठिकाणी ही फाईल घेतली, फाईल अपलोड केली आणि समोर फाईल डिटेल्स यावर आपण क्लिक केलं. त्यानंतर तुमचा जोही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा पिनकोड टाकला तुमचा ॲड्रेस ॲटोमॅटिक व्हेरीफाय होईल. त्यानंतर खाली प्रिव्ह्यू डिटेल्स यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे, आणि तुम्ही जो ॲड्रेस टाकला असेल तो ॲड्रेस या ठिकाणी शो होईल, जसा की इंग्लिशमध्ये आणि मराठी दोन्ही ऑप्शन या ठिकाणी शो होईल. त्यानंतर मित्रांनो खाली चौकोनी डब्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू फेस ऑथेंटिकेशन यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर ज्या अगोदर तुम्ही फेस या ठिकाणी व्हेरीफाय केला त्याचबरोबर पुन्हा तुम्हाला फेस व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. फेस व्हेरीफाय घेतल्यानंतर तुमचं संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी पूर्ण झाली. त्यानंतर शेवटची स्टेप येते ती म्हणजे चलनची. जे 75 रुपये चलन आहे ते चलन तुम्हाला करायचं आहे. कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी UPIद्वारे तुम्ही कशाही प्रकारे चलन करू शकता. चलन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 75 रुपये चलन तुमचं झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज ओपन होईल आणि डाऊन ॲक्नॉलेजमेंट नंबर असं एक ऑप्शन ओपन होईल. ते ऑप्शन डाउनलोड ॲक्नॉलेजमेंटवर क्लिक करायचं आहे आणि ती पावती तुम्ही साठवून किंवा प्रिंट मारूनसुद्धा ठेवू शकता. आणि अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी पूर्ण झाली आणि तुम्ही 30 दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड अपडेट होईल आणि पोस्टाद्वारे आधार कार्ड तुमचं घरपोचसुद्धा पत्त्याने येईल, किंवा तुम्ही ऑनलाईन सेंटरवर जाऊनसुद्धा आधार कार्ड काढू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली, योग्य वाटली असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या.